हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण महाबळेश्वरचे फेमस असे कॉर्न पॅटीस कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आमच्याकडे म्हणजेच महाबळेश्वरमध्ये हे कॉर्न पॅटीस सर्रास बनवले जातात। पावसाळ्यात महाबळेश्वरला पडणारा रिमझिम पाऊस आणि यामध्येच मिळणारे गरमागरम कॉर्न पॅटीस। बऱ्याचदा कॉर्न पॅटीस तळताना ते तेलामध्ये फुटतात, तर तसं होऊ नये यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला एक पॅटीस मी फोडून दाखवते। तुम्ही बघू शकता हे पॅटीस बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ झाले आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। कॉर्न पॅटीस बनवण्यासाठी लागणारी स्टफिंग तयार करून घेऊयात। त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात। यामध्ये आता अर्धा चमचा बटर घालूयात। बटरने कॉर्न पॅटीसला छान चव येते। तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात आणि यामध्ये अर्धा चमचा हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालूयात आणि आता हे सर्व छान परतून घेऊयात। यामध्ये आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता मक्याचे दाणे घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। मक्याचे दाणे आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी छान शिजवून घ्यायचे आहेत। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे मिक्स करून घेऊयात। यावरती आता एक 5-10 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात आणि मका छान शिजवून घेऊयात। चेक करूयात आता मका शिजली आहे का। मका आता छान शिजली आहे। यावरती आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात आणि ही मका व्यवस्थित थंड करून घेऊयात। पॅटीससाठी लागणारे मिश्रण तयार करून घेऊयात। त्यासाठी बटाटे मॅश करून घेऊयात। मी इथे 5-6 बटाटे उकडून घेतले आहेत। बटाटा छान मॅश झाला आहे। यामध्ये आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया। यामध्ये आता भिजवलेला ब्रेड घालूयात। मी इथे ब्रेडच्या 2 स्लाइस पाण्यामध्ये घालून त्यातले पाणी व्यवस्थित पिळून मग ते ब्रेड यामध्ये घातले आहे। यामध्ये आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालूयात, अर्धा चमचा धणे पावडर आणि चिमूटभर हळद घालूयात आणि हे आता सर्व मिक्स करून घेऊयात। बटाट्याचे मिश्रण आणि मक्याची भाजी सुद्धा आपली तयार झाली आहे। आता आपण पॅटीस बनवायला सुरुवात करूयात। पॅटीस बनवताना हे बटाट्याचे मिश्रण हाताला चिकटते, तर तसं होऊ नये यासाठी अगोदर हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने बटाट्याच्या मिश्रणाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची। अगदी पुरणपोळी बनवताना आपण पुरण ज्या पद्धतीने पिठामध्ये भरतो, अगदी त्याच पद्धतीने ही मक्याची भाजी या बटाट्याच्या मिश्रणामध्ये भरायची। हे व्यवस्थित बंद करून घेऊयात। आता हे पॅटीस आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून घेऊयात। पॅटीस कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळल्यामुळे पॅटीस छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ बनते। आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पॅटीस तयार करून घेऊयात। आता सर्व पॅटीस तयार झाले आहे। आता आपण सर्व पॅटीस तळून घेऊयात। पॅटीस तळण्यासाठी मी इथे अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते। यामध्ये आता आपण एक एक करून पॅटीस घालूयात। बऱ्याचदा पॅटीस तळताना पॅटीस फुटतात, तर तसं होऊ नये यासाठी पॅटीस नेहमी लो फ्लेमवरतीच तळायची। तुम्ही जर फ्लेम हाई केली तर पॅटीस फुटणार। साबुदाणा वडे बनवताना कसं साबुदाणा फुटतो, अगदी त्याच पद्धतीने ह्यातले
मक्याचे दाणे सुद्धा फुटले जातात, त्यामुळे पॅटीस तळताना नेहमी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची। आता हे पॅटीस छान गुलाबीसर होईपर्यंत तळून घेऊयात। तुम्हाला जर हे पॅटीस तळायचे नसतील तर तुम्ही हे पॅटीस परतू सुद्धा शकता। अगदी कमी तेलावरती सुद्धा तुम्ही हे पॅटीस छान परतून घेऊ शकता। आता हे पॅटीस छान गुलाबीसर तळून झाले आहे। आता हे पॅटीस आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता पॅटीसला आकार सुद्धा किती छान आला आहे आणि या पॅटीसचा कलर सुद्धा किती छान आला आहे। तयार झाले कॉर्न पॅटीस। हे पॅटीस तुम्ही केचप आणि पुदिन्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारची बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।